दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा डाव रचला जात असल्याचा हल्लाबोल सुरेश धस यांनी केलाय। मी धनंजय मुंडे यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो। या दोन गोष्टी एकत्र झाल्या। काल बावनकुळे साहेबांचं त्या बाबतीतलं स्टेटमेंट झालं आणि नंतर मी भेटल्याचं सुद्धा टीव्हीला आलं किंवा लीक केलं गेलं। तर या दोन्हीच्या बाबतीमध्ये माझं असं मत आहे की याच्यामध्ये कुणीतरी अतिशय व्यवस्थित षडयंत्र रचतंय, खेळतंय आणि ते कोण खेळतंय हे सुद्धा मला माहिती आहे। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हे कानावरती घालेल आणि हे जे षडयंत्र कोण रचतंय त्यांचा पर्दाफाश मी निश्चितपणे योग्य वेळेवर त्या ठिकाणी करेन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।